बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा या वळणावर. बाहेर चांगलंच फटफटलं होतं. पूर्वेकडचा सूर्य माथ्यावर आला होता. सूर्याचा पिवळा धमक प्रकाश सर्वत्र सांडला होता. झाडाचे शेंडे, इमारतींची काचेची तावदानं प्रकाशात चकाकत होती. सकाळचे 11 वाजून गेले होते. माणसाचे लोंढे रस्त्यावरून, बसमधून, गाडीतून ऑफिसकडे, शाळेकडे धाव घेत होते. काही जणांनी तर ऑफिसात पोचून कामाला सुरुवातही केली होती. घराघरातून माणसांची लगबग, टीव्ही, रेडिओचे आवाज येत होते. सुजाता मात्र आपल्या बेडरूममध्ये अजून झोपली सुस्तपणे. तिला बाहेरच्या जगाचा कसलाच थांगपत्ता नाही की जाणीव. तिची कामवाली रखमा नेहमीप्रमाणे कामाला आली. कधीची दारावरची बेल वाजवते ती. एरवी एक बेल मारताच पटकन दार उघडणारी सुजाता आज किती वेळ झाला तरी दार उघडत नाही. तेव्हा रखमाला वाटलं कदाचित बाई आंघोळीला गेले असतील, म्हणून जरा वेळ थांबून पुन्हा बेल वाजवली. मग बेलवरचं बोट न काढता दुसऱ्या हाताने दारावर 2-3 थापा दिल्या, तरी दार उघडलं नाही. तेव्हा रखमाच्या मनात अशुभतेची पाल चुकचुकली. बाई ठीक आहेत ना? कुणी काही केलं तर नसेल? बिचाऱ्या एकट्या राहतात. साहेब गेल्याचं सर्वांना माहीत झालंय. पैशाच्या मोहानं कुणी खून तर केला नसेल? त्या विचारानं तिच्या छातीचे ठोके जलद पडायला लागले. एक सूक्ष्म लाट उभ्या अंगातून थरथरून गेली. शेजारच्या दिघे बहिणींना सांगावं का? त्यापूर्वी पुन्हा एकदा बेल वाजवून बघूया, म्हणून पुन्हा बेल वाजवली. त्यावर बोट न काढता जोरजोराने दुसऱ्या हाताने दारावरची कडी वाजवीत राहिली. बऱ्याच वेळाने कोण आहे? आले असा क्षीण आवाजातून आला. तेव्हा तिच्या अंगात जरा बळ आलं. ती जोरानं म्हणाली, बाई, मी रखमा. हो, आलेच, म्हणत ती धडपडत उठली. भिंतीचा आधार घेत तिने सावकाश दार उघडलं. तिचा अवतार पाहून रखमा क्षणभर भांबावून गेली. अंगावर सुरकुतलेली उंची सिल्कची साडी, भेसूर सुजलेला चेहरा, तारवटलेले डोळे, विस्कटलेला मेकअप. साहेब गेल्यानंतर बाई अशा कधीच नटल्या नव्हत्या ना कधी कुठे पार्टीला, समारंभाला गेल्या होत्या. त्यांच्या या अवतारावरून निराशेच्या भरात कंटाळून स्वतःला संपवून टाकण्यासाठी झोपेच्या गोळ्या किंवा इतर काही औषध तर घेतले नसेल. अरे देवा, काय करून घेतली आहे स्वतःची अवस्था, असं मनाशी म्हणत तिला हाताने आधार देत सोप्यावर बसवी ती म्हणाली, बाई, बरं आहे ना? तुमचा चेहरा असा का झालाय? आज दार उघडायलाही खूप वेळ लागला. अगं, मला काय धाड भरली उलट काल रात्री कितीतरी महिन्यांनी मला अशी गाढ झोप लागली. आता मी रोज पार्टीत जाणार. हाताने पिण्याची खून करीत ती पुन्हा सोप्यात आडवी झाली. रखमाला सुजाताचं वागणं, बोलणं सगळंच विचित्र वाटलं. गेली 30 वर्ष ती त्यांच्याकडे काम करीत होती, परंतु बाईंना अशा अवस्थेत कधीच पाहिलं नाही. ती न बोलता कामाला लागली, परंतु बाईंचे विचार मनात येतच राहिले. काल रात्री बाई कुणाबरोबर पार्टीला गेल्या होत्या की काय? तिथे त्याने भरपूर दारू घेतली की कुणी जबरदस्तीनं पाजली? बाई कधी दारूला हातही लावत नाहीत. इतकी वर्ष आपण पाहतो. साहेब असताना इतक्या पार्टीला जायच्या, घरात पार्ट्या व्हायच्या, पण कधीही त्यांचा तोल गेलेला दिसला नाही. एक आदर्श गृहिणी, पत्नी, माता म्हणून मला त्यांचा अभिमान वाटायचा. आणि आज आपण काय पाहतो आहोत? साहेबांवर त्यांचं खूप प्रेम होतं. लक्ष्मी नारायणासारखी जोडी होती त्यांची. अचानक हृदय विकाराने साहेब गेले आणि या एकदम खचून गेल्या.
भ्रमिष्ठासारख्या झाल्या, एकदम एकट्या पडल्या. दोन्ही मुलांनी त्यांच्याबरोबर परदेशी ये म्हणून खूप आग्रह केला, पण घर सोडून गेल्या नाहीत. जुन्या आठवणीत झुरत राहिल्या. त्यांच्या मित्रमैत्रिणींनी, नातेवाईकांनी सुजाताला खूप समजावलं. तिने आपला हट्ट सोडला नाही. खरं तर इतकी शिकलेली सुशिक्षित बाई लग्नापूर्वी आणि नंतरही ऑफिसात नोकरी करायची, घरचं बाहेरचं सगळं सांभाळायची. पुढे मुलं झाल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून नोकरी सोडली. देवाच्या कृपेने हरीशलाही चांगली पोस्ट मिळाली. तो यशाच्या पायऱ्या चढतच राहिला. त्यामुळे सुजाताला नोकरी करण्याची गरज भासली नाही. पण जुने हलाखीचे दिवस कधी विसरले नाही. सुरुवातीला हरीशच्या पगारात भागत नसे. घराचं कर्ज, इतर खर्च यामुळे सुजाताला नोकरी करावी लागली. नोकरी व घरकाम सांभाळून तारेवरची कसरत करावी लागली. उत्पन्न कमी असल्यामुळे त्याने मुलंही होऊ दिली नाहीत. हरीशनं नोकरीबरोबर स्पर्धात्मक परीक्षा व कम्प्युटर कोर्स करीत राहिला. नोकरीच्या मागणीप्रमाणे स्वतःला घडवत राहिला. त्याला बुद्धिमत्तेची व चातुर्याची जोड मिळाल्याने यशाच्या पायऱ्या भराभर चढत राहिला. तेव्हा आपण मुलांना योग्य प्रकारे वाढवू शकू असा आत्मविश्वास वाटायला लागला. तेव्हा अजय व अभय सारख्या 2 अपत्यांना जन्म दिला. दोघात केवळ 1.5 वर्षांचं अंतर असल्यामुळे त्यांना योग्यरित्या वाढवण्याची गरज होती. दिसामासी वाढत होती तसे त्यांचे खाणेपिणे, आजार, शाळा, अभ्यास याकडे लक्ष देणे गरजेचे होते. शिवाय हरीशचं वाढतं काम, जबाबदाऱ्या पाहून सुजातानं नोकरी सोडली. पूर्ण वेळ स्वतःला मुलं व घरकाम यात गुंतवून घेतलं. पुढे अजय इंजिनियर झाला. अभयनं MBA केलं. दोघांना विदेशी जाण्याचे वेध लागले. त्याप्रमाणे त्यांनी तयारी सुरू केली. परदेशी विद्यापीठाच्या स्पर्धात्मक परीक्षा दिल्या. त्यात चांगले गुण घेतले आणि दोघेही एकापाठोपाठ दूर परदेशी निघून गेले. सुजाताला घर खायला उठलं. खूप एकटं एकटं वाटायला लागलं. निदान एकानं तरी भारतात राहावं म्हणून समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण आजची तरुण पिढी ती कुणासाठी मागे थांबेल? त्यांना स्पर्धेच्या मार्गावरून धावायला आवडतं. नवीन नवीन आव्हान झेलायला आवडतं. त्यातून अभयला परदेशी विद्यापीठाची विशेषवृत्ती मिळाली होती. अशी सुवर्ण संधी तो का सोडील? आईच्या भावना पाहून तो म्हणाला, आई प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस. फक्त 2 वर्षांचा प्रश्न आहे. मी तुला रोज फोन करीत जाईन, कम्प्युटरवर चॅट करीन, म्हणजे मी लांब गेलोय असं तुला बिलकुल वाटणार नाही. आता हाच बघू. अभयनं असं आश्वासन दिलं. आतून कुठंतरी वाटत होतं की हा कधी परत येणार नाही. या विचारानं ती खूप उदास व्हायची. तिची मनस्थिती पाहून हरीश तिची समजूत घालायचा. म्हणायचा, सुजा, पंखात बळ आलं की पक्षी उडणारच. हा निसर्गाचा नियमच आहे. आपण अजयला जाऊ दिलं, आता अभयला अडवलं तर त्याच्यावर अन्याय होईल. त्याला वाटेल स्वार्थासाठी ठेवून घेतलं. त्यातून तो इतका हुशार आहे. त्याला एका चांगल्या विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. स्वतःच्या करिअरचं सोनं करण्याची संधी आली. अशा वेळी आपण त्याला प्रोत्साहन द्यायला हवं, नैतिक आधार द्यायला हवा. अगं, हीच वेळ आहे आकाशात भराऱ्या मारण्याची. अशा वेळी तू तुझ्या प्रेमानं, अश्रूंनं त्याला दुबळं करू नकोस, अडवू नकोस. उलट हसत आनंदात निरोप दे. आजकाल घरातला एकतरी सदस्य विदेशी असतो. तुला अभिमान वाटायला हवा. तुझी 2 मुलं स्वतःच्या हुशारीवर बाहेर गेलीत. तुमचं सगळं म्हणणं पटतं हो मला, पण वळत नाही ना. त्याच्या जाण्याच्या विचारानं घर खायला उठतं. अजय गेला तेव्हा निदान हा तरी जवळ आहे असं वाटत होतं. आता त्याच्या पाठोपाठ हाही चालला. घर रिकामं होईल, खायला उठेल नुसतं. मीही समजू शकतो तुझी मनस्थिती, पण हळूहळू मनाला सवय करायला हवी. मन कशात तरी गुंतवायला हवं.
नाहीतर रिकामं मन सैतानाचं घर म्हणतात तशी अवस्था होईल. म्हणून मैत्रिणी बरोबर बाहेर जा. लायब्ररी सुरू कर, एखादा नवीन छंद लावून घे. सांगणं सगळं सोपं आहे हो. इतकी वर्ष घरात बसून राहिल्यानं मैत्रिणी कुठे राहिल्यात? सोसायटीत प्रत्येकाचे ग्रुप आहेत, त्यात त्या सामावून घेत नाहीत. मग मॉर्निंग वॉकला जा, महिला मंडळ, योगा वर्गाला जा, तिकडे ओळखी होतील. हो, पण मला एकटीला जायचा कंटाळा येतो. शिवाय तुझ्यासारखी मी बडबडी नाही ना, चटकन मैत्री करण्याची हातोटी नाही. माझा स्वभाव पडला भिडस्त, त्यामुळे कुणी माझ्याकडं फारसं बोलायला येत नाही. आता तुमची निवृत्तीची 2 वर्षे राहिलीत, मग मला तुमची सतत कंपनी मिळेल. मग आपण खूप बोलू, खूप फिरू, खूप खूप मजा करू. त्या केवळ विचारानं तिचा चेहरा उजळला, पण तरी हरीशला तिची काळजी वाटली. ते सगळं खरं, पण तोपर्यंत तू स्वतःला असं कोशात गुरफटून घेऊ नकोस. अशानं डिप्रेशन येईल तुला. पुढे तुझं कसं होईल या विचारानं काळजी वाटते मला. त्यातून आपले 2 मुलगे दूर परदेशी. असे नात का? तुम्ही आहात ना जवळ? का तुम्हीही मला सोडून कुठे परदेशी जाणार आहात? मला परदेशी जाण्याची संधी आली तर तुला नक्की घेऊन जाईन, पण या धावपळीच्या ताणतणावाच्या जगात आयुष्याचा काय भरोसा? आत्ता आहे, उद्या नाही, म्हणून मनाची सर्व तयारी करायला हवी. असं काही अभद्र बोलू नका तुम्ही. तुमच्या आधी मी जाणार. अहो, तुमच्याशिवाय मी जगू शकणार नाही. मरण कुणाच्या हाती नसतं सुजाता. प्रत्येकानं परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी. तुझ्यासारखी समंजस, सुशिक्षित, नोकरी केलेली बाई अशी एखाद्या अडाणी बाईसारखी बोलायला लागते, तेव्हा मला तुझी जास्तच काळजी वाटते. तुमच्या सहवासात राहून मी मूर्ख झाले आणि मला असंच राहायला आवडेल. मी अशीच राहणार. डोळ्यांतलं पाणी लपविती निश्चयाने म्हणाली. तेव्हा तिच्या अतिभावनाशील स्वभावाची त्याला भीती वाटली. त्यानं अनेकदा ऐकलं होतं, वाचलं होतं की स्त्रियांची पाळी जाताना त्या खूप हळव्या होतात. त्यांच्या शरीरात हार्मोन्सचे बदल घडत असल्यामुळे त्या कधी कधी चिडचिड्या, रागीट होतात, तर कधी अति प्रेमळ. त्यांच्या अंगातून गरम हवेच्या वाफा जातात, त्यामुळे झोप न लागणं, भूक मंदावणं अशी लक्षणं दिसतात. मुलं, नवरा स्वतःच्या विश्वात अधिक रमल्यामुळे आपली आता गरज नाही अशी भावना निर्माण होऊन त्या खूप दुःखी होतात. अशावेळी घरच्या लोकांनी तिची मनस्थिती समजून तिला आधार द्यायला हवा. गरज पडली तर डॉक्टरकडे न्यायला हवं. आपली पत्नीही त्याच अवस्थेतून जात आहे, तेव्हा तिला समजून घ्यायला हवं याची जाणीव होऊन त्यानं विषय बदलला. अगं सुजाता, तुला समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायला खूप आवडतं ना? आत्ता जायचं का? अय्या, खरंच? तुम्ही थकला नसला तर जाऊया. मी नाही थकलो. उलट समुद्र किनाऱ्यावरची ताजी हवा खाऊन टवटवीत होईन, प्रसन्न वाटेल. बरं, मी तयार होते, मग निघू. मग दोघे तयार होऊन गेले. हरीशला पाहता सुजाताचा उत्साह ओतू जायचा. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं व्हायचं तिला. एरवी तो ऑफिसात गेला की मुलांच्या आठवणीनं टिपं गाळीत राहायची. जमेल तितकं हरीश तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा, परंतु कामाच्या जबाबदारीमुळे तिच्याकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायला जमायचं नाही. त्यातही तिची मनस्थिती पाहून त्याने महिन्याची रजा काढली आणि अमेरिकेला जाण्याचा बेत आखला. दोन्ही मुलं त्यांना पाहून एकदम खुश झाली. त्यांना वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं दाखवायला घेऊन गेले. सुजातानं शाळेत असताना भूगोलच्या पुस्तकात अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवीचा पुतळा अनेक वेळा पाहिला होता, पण तो प्रत्यक्षात कधी पाहायला मिळेल अशी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. आवशीसारख्या छोट्या गावात एका भिक्षुकाच्या घरी जन्माला आलेली सुजाता 5-6 भावंडात वाढलेली. साहजिकच घरात व्रतवैकल्य, रूढी, परंपरा यांचा पगडा खूप मोठा.
तिचे वडील पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी पाठवायला तयार नव्हते, पण तिचा मोठा भाऊ तिच्या पाठीशी राहिला. त्यानं प्रोत्साहन दिलं. ती कॉलेजात गेली, BA झाली. इतकंच नाही तर तालुक्याच्या गावी सरकारी ऑफिसात नोकरीलाही लागली. त्यामुळे हरीश सारख्या चांगल्या होतकरू मुलाचं स्थळ मिळालं. लग्न झालं आणि ती मुंबईला आली. सुरुवातीस इतरांप्रमाणे बरेच धक्के खावे लागले. भाड्याच्या एका छोट्या खोलीत संसाराला सुरुवात केली. पहाटे उठून सार्वजनिक नळावर पाणी भरलं, शिकवण्या केल्या, टायपिंग कोर्स केला. हौस वौस बाजूला ठेवून अगदी टुकीने संसार केला. थोडंसं बसताच नोकरीसाठी खटपट सुरू केली. अनेक ठिकाणी अर्ज पाठवले, इंटरव्ह्यू दिले. मग LICत नोकरी मिळाली. हरीशी परीक्षा देत देत नोकऱ्या बदलत राहिला. हळूहळू पद व पगार वाढत राहिला. मग कर्ज काढून घर घेतलं. संसाराला हव्या असल्या एक एक वस्तू घेतल्या. मग मागे वळून पाहिलं नाही. एकामागून एक यशाच्या पायऱ्या चढत राहिला. त्यांच्या संसाराला अजय, अभयसारखी 2 गोड मुलं जन्माला आली. त्यांची गरज ओळखून सुजातानं नोकरी सोडून दिली. रंगानं पाण्यात मिसळावं तशी सुजाता संसारात पूर्णपणे बुडून गेली. स्वतःचं व्यक्तिमत्व, आवडीनिवडी सर्व विसरून हरीशनं स्वतःच्या पदाप्रमाणे स्वतःला बदललं. पोशाख, रीतिरिवाज, वागणं, बोलणं ती काळाची गरज आहे. माणसाला उन्नती करायची असेल तर काळाप्रमाणे स्वतःला सुधारायला हवं, घडवायला हवं. सुजातानं ही काळाची गरज ओळखून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. पण ते करीत असताना मनावरचे संस्कार सोडले नाहीत. हरीशच्या पदाप्रमाणे राहणीमान, वागणं, बोलणं यात बदल केले. पूर्वीसारखे उपास तापास, व्रतवैकल्य सोडून दिले. तरीही आधुनिकतेच्या प्रवाहात स्वतःला लोटलं नाही. ड्रिंक्स, नॉनव्हेज याचा स्वाद घेतला नाही. मग कोणी तिला मागासलेली म्हणो की पुरोगामी, हरीशनेही तिच्यावर कसली सक्ती लादली नाही. त्याला मिटिंगमध्ये, पार्ट्यांमध्ये ड्रिंक घ्यावं लागायचं, द्यावं लागायचं, पण त्याने कधी आपली मर्यादा सोडली नाही. घरी येणाऱ्या खास पाहुण्यांसाठी त्याने शोकेसमध्ये छोटा बार बनवला होता. त्यात विविध देशी विदेशी दारूच्या बाटल्या ओळीनं ठेवल्या होत्या. कोणी खास मित्र आले, घरी पार्टी असली की तो आवर्जून ड्रिंक घ्यायचा, पण एकटा असताना कधी घ्यायचा नाही. भावनेच्या भरात खूप पिऊन स्वतःची मर्यादा ओलांडायचा नाही. सुजाताचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. दोघांमधला हा गाढ विश्वास त्यांचं प्रेमाचं बंधन अधिक दृढ, घट्ट बनवायला कारणीभूत होतं. आयुष्याची मध्यान उलटून संध्याकाळ चोर पावलांनी शिरत होती. मुलं मोठी होऊन मार्गी लागली होती. सुजाता हरीशच्या निवृत्तीची आतुरतेनं वाट पाहत होती. तिने मनात अनेक बेत केले होते. त्यातला पहिला बेत मुलांची लग्न. मुलांचे फोन यायचे तेव्हा प्रत्येक वेळी ती लग्नाचा विषय काढायची, पण काही बाई कारण सांगून ते नेहमी टाळायचे. हरीशने निवृत्त होताच तिकडे जाऊन त्यांच्या डोक्यावर बसायचे व त्यांचे 2चे 4 हात करायचे असं मनाशी ठरवलं. त्यासाठी काही मुलींची स्थळंही मनात हेरून ठेवली. अखेर हरीशच्या निवृत्तीचा दिवस उगवला. पार्ट्या, समारंभ, निरोप, मेजवान्या सगळं पार पडलं. थोडंसं स्थिर सावर होताच अमेरिकेला जायचं, अजयला लग्नासाठी राजी करायचं असं सुजातानं मनाशी ठरवलं. इतक्यात त्याचाच फोन आला की त्यानं तिथल्याच एका गोऱ्या मुलीशी लग्न ठरवलंय. सुजाताला आतून ज्याची भीती वाटत होती अखेर तेच घडलं होतं. ती पार निराश झाली, आतल्या आत कोलमडून गेली. तिची मनस्थिती ओळखून हरीशनं समजावलं, अगं सुजा, मुलं मोठी झाली की त्यांचे निर्णय घ्यायला ते समर्थ असतात. आपण आपली मतं त्यांच्यावर लादू नयेत. त्यांच्या आयुष्यात लुडबुड करू नये, नाहीतर उगाच गैरसमज वाढून 2 पिढीतील अंतर वाढत जातं, नातेसंबंध बिघडतात. बरं हे सगळं पटतं हो, पण अंतर्मनाला कोण समजावणार? मी कधीपासून त्याला लग्नाविषयी विचारित होते, पण हा तो विषय टाळत होता आणि आता अचानक
तिला पुढे बोलता येईना. गळ्याशी हुंदक्या मागून हुंदके दाटून आले. तसे तिला पाणी देत तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवित तो म्हणाला, अगं, शेवटी लग्न त्याला करायचं आहे. तेव्हा त्याच्या मनासारखी त्याला जोडीदार मिळाली यातच आनंद मानायचा. आता ते डोळे पुस, मी मस्त कॉफी करतो, ती घेऊन मग आपण बीचवर जाऊया, बरं वाटेल तुला. सुजातानं स्वतःच्या मनाची समजूत घातली. मग गोऱ्या सुनेसाठी वेगवेगळी खरेदी करायला सुरुवात केली. तिच्यासाठी खास भारतीय कपडे, दागिने, कलाकुसरीच्या वस्तू, भांडी घेतली. अजयसाठी सोन्याची चैन, अंगठी, रेशीम भरलेली सिल्कचा शेरवानी कुर्ता घेतला. मनात अजून खूप घ्यायचं होतं, पण बॅगा टच्च भरलेल्या. कस्टममध्ये 2च बॅगा न्यायला परवानगी होती, शिवाय वजनाचं बंधन. त्यामुळे नाखुशीनंच सुजाताला हात आवरता घ्यावा लागला. अखेर मंडळी पोचली. अजयनं आधीच चर्च मॅरेज उरकल्याने नुसतं रिसेप्शन होतं. अमेरिकेत रिसेप्शनलाही खूप खर्च येत असल्यामुळे अजय ॲनाने मोजकीच मंडळींना बोलावलं होतं. त्यामुळे सुजाताची थोडी निराशाच झाली. तिची मनस्थिती ओळखून हरीश म्हणाला, सुजाता, देश तसा वेश करावा लागतो. इथली पद्धत वेगळी, रीती वेगळ्या. तो इंडियाला येईल तेव्हा आपण दणक्यात स्वागत समारंभ करू. तेव्हा तू तुझी सर्व हौस पुरवून घे. हो, मी तीच वाट बघते. इथे आपण मुलांच्या आणि परिस्थितीच्या कलानं घ्यायचं व त्याप्रमाणे वागायचं असं तिनं मनाशी ठरविलं. काही दिवस अजयकडे राहून मग दोघे अभयकडे नॉर्थ कॅरोलिनला आले. अभयनं रजा घेऊन दोघांना खूप फिरवलं. सुजातानं त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून खायला घातले. चांगले 2 महिने राहिले. अनेक वेळा तिच्या मनात आलं, अभयनं पण कोणी मुलगी ठरवून ठेवली आहे का? हा तरी एखाद्या भारतीय मुलीला सून म्हणून आणेल का? पण तिने मोह आवरला. जेव्हा त्याचं नक्की होईल तेव्हा तोच सांगेल. आपण उगाच त्याला न आवडणारा विषय काढायचा नाही. त्यांना ते आवडत नाही. मन कठीण करून ती दोघं भारताला परतली. आता हरीश पूर्ण वेळ घरी आहे. तेव्हा आपण मनासारखं जगायचं, खूप हिंडायचं, फिरायचं, नाटकं, सिनेमा पाहायचे, खूप खूप गप्पा मारायच्या. सुजातानं मनाशी ठरवलं. हरीशची हुशारी पाहून अनेक कंपन्यांनी त्याला बोलावलं, पण त्याने ऑफर घेतली नाही, केवळ सुजातासाठी. त्याऐवजी त्याने ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब, लायब्ररी याचे सभासदत्व घेतलं. मॉर्निंग वॉक, मग पेपर वाचन, कम्प्युटरवर सर्फिंग, संध्याकाळी लायब्ररी, संगीत कार्यक्रम, नाटक, सिनेमाला जाणं, रात्री TV पाहणं, पुस्तकं वाचणं, यात छान वेळ जायचा. सोबतीला गप्पा मारायला सुजाता होतीच. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं व्हायचं तिला. त्याच्या आवडीचे पदार्थ बनवणे, आवडती पुस्तकं आणणे, त्याच्याबरोबर नाटक, सिनेमा जाणं, समुद्रकिनारी फिरायला जाणं, सदैव त्याच्या भोवती नाचणं, यात तिला खूप धन्य वाटायचं. तिचा उत्साह उतू जायचा. वटलेल्या वृक्षाला पुन्हा पालवी फुटावी तशी आनंदानं, उत्साहानं बहरून आली होती ती. इतकी आनंदी सुजाता त्यानं कैक वर्षात पाहिली नव्हती. जीवन पुढे पुढे सरकत होतं, आनंदात, मजेत. ना कसल्या काळज्या, ना कसल्या विवंचना. पण सर्व दिवस सारखे नसतात हे तितकंच खरं. दिवसा मागून रात्र येतेच, तसेच सुखा मागून दुःख येतच. म्हणूनच माणसाला सुखाची किंमत कळते. हरीश सुजाताचं आयुष्य छान मजेत चाललं होतं. दुर्दैवानं कसल्या तब्येतीच्या तक्रारी नव्हत्या. नेहमीप्रमाणे त्या दिवशी हरीश मॉर्निंग वॉक करून आला. त्याला खूप थकल्यासारखं वाटायला लागलं. घामही खूप आला. सुजातानं प्रथम पाणी आणून दिलं. तसं तो म्हणाला, मला चहा चालेल. ती चहा करायला आत वळली. पाठीमागून एक सूक्ष्म कळ आली. छाती एकदम भरून आल्यासारखी झाली. श्वास घेता येईना. ओरडावं असं वाटायला लागलं तर आवाज बाहेर पडेना. एकदम कोंडल्यासारखं झालं. सगळं शरीर घामानं चिंब भिजून गेलं. हातापायातली शक्ती गेल्यासारखी झाली. सुजाता चहा घेऊन बाहेर आली तर हरीशची मान कलंडलेली, डोळे वर गेल्यासारखे. ती घाबरली.
हरीश, हरीश, हाका मारितच शेजारच्या दिघींची बेल वाजवली. दिघे व वहिनी आल्या. त्यांनी डॉक्टरांना फोन केला. हरीशला तिथे सोफ्यावर झोपवलं. हातपाय चोळले. कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला. इतक्यात डॉक्टर आले. त्यांनी तपासलं. तोपर्यंत हरीश जग सोडून निघून गेला होता. आपण काहीच करू शकत नाही. डॉक्टरांचं बोलणं ऐकता सुजाता भोवळ येऊन पडली. मग डॉक्टरांना तिलाच तपासावं लागलं. त्याने तिला एक इंजेक्शन दिलं. काही तासांनी सुजाताला जाग आली. तेव्हा बरेच नातेवाईक व मित्रमंडळी जमली होती. अजय अभयला फोन केले होते. ते येईपर्यंत हरीशचा मृतदेह बर्फात मृत शवागारात ठेवला होता. दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलगे आले. सर्व विधी पार पडले. सुजाता एखाद्या भ्रमिष्ठासारखी वावरत होती. जे कोणी सांगेल त्याप्रमाणे करीत होती. पण मेंदूत कशाचीच नोंद होत नव्हती. सगळं शरीरच बधीर झाल्यासारखं झालं होतं. डोळ्यांतून अश्रूही येत नव्हते. मुलांना, जवळच्या नातेवाईकांना तिची खूप काळजी वाटत होती. काय करावं समजत नव्हतं. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालूच होती. तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यातून बाहेर येणं फार गरजेचं होतं. दिवस क्रियाकर्म झालं. दोघे मुलगे निघाले. तशी सुजाता टाहो फोडून राहायला लागली. मग अभय मागे राहिला. तिला स्वतःबरोबर अमेरिकेला चल म्हणून आग्रह करू लागला. पण ती ऐके ना. मी हे घर सोडून, त्याच्या आठवणी सोडून कुठेच जाणार नाही म्हणून हट्ट धरून बसली. मग तिच्या एका दूरच्या मावशीला सोबत ठेवून अभय परतला. घर एकदम रिकामं झालं. सुजाताला खूप एकाकी, उदास वाटलं. पण आता तिला त्याची सवय करायला हवी होती. नातेवाईक, मित्रमंडळी भेटायला येत होती. फोन करून विचारपूस करीत होती. मुलांचं तर एक दिवसाआड फोन येत होते. पण हरीशची पोकळी कधीच भरून येणार नव्हती. मावशी 2 महिने राहिल्या. मग त्यांच्या मुलाचा फोन आला की तू परत कधी येतेस. त्या घर सोडून राहिल्याने त्यांचीही अडचण होत होती. सुजाताने ते ओळखून मावशीला म्हटलं, मावशी, तुम्ही जा. तुम्ही इतके दिवस सोबत केलीत हेच खूप झालं. तुमच्या अडचणी मी समजू शकते. आता मला एकटी राहण्याची सवय करायलाच हवी. तुम्ही माझी काळजी करू नका. निश्चिंत मनाने जा. मावशीनं जड अंतकरणानं निरोप घेतला. सुजातानं स्वतःला एकटेपणाच्या कोशात कोंडून घेतलं. सुरुवातीला हरीशचे मित्रांच्या बायका, दूरच्या नातेवाईक फोन करून तिला काही ना काही निमित्ताने बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. पण सुजाता आपला हट्ट सोडित नव्हती. घराबाहेर पडत नव्हती. किराणा सामान फोनवरून मागवत होती. भाजी, इतर काही वस्तू लागल्यास रखमाला आणायला सांगत होती. त्याच दरम्यान तिची कॉलेज मैत्रीण मधू संपत अमेरिकेहून फिरायला आली. दर 2 वर्षांनी ती भारतात यायची. हॉटेलात राहिली तरी 2-3 दिवस हरीश सुजाताबरोबर एकत्र घालवायची. मग चौघेही सिनेमा, नाटकाला, शॉपिंगला, एखाद्या रम्य स्थळी पिकनिकला जायचे. मजा करायचे. वेळ आनंदात घालवायचे. तिला हरीशच्या निधनाचे वृत्त समजताच ती धावतच सुजाताला भेटायला आली. तिची भकास अवस्था पाहून तिने तिला खूप समजावलं. अगं, कुणाच्या जाण्यानं आयुष्य थांबून राहत नाही. ते पुढे जातच असतं. यातून बाहेर पडायला हवं. त्याच्या जाण्यानं दुःख जरूर होतं, पण ते किती दिवस कवटाळून बसणार. आयुष्य एकदाच मिळतं. त्यात करण्यासारखं खूप आहे. तू स्वतःभोवती ज्या एकटेपणाच्या भिंती उभारल्यास ना, त्यातून बाहेर ये. बघ, बाहेरचं जग किती सुंदर आहे ते. तू आयुष्यभर तुझं दुःख गोंजारून बसलीस तर हरीशला सुद्धा आवडणार नाहीये ते. त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तू नेहमी आनंदी असावीस असं त्याला नेहमी वाटायचं, हो ना. तिने मूकपणे मान हलवली. तशी ती पुढे म्हणाली, पुढच्या आठवड्यात आमच्या लग्नाचा 40वा वाढदिवस आहे. आम्ही एका हॉटेलात थाटात साजरा करणार आहोत. तुला नक्की यावं लागेल. मी बाहेर जात नाही ते मला कळलंय. किती दिवस स्वतःला घरात कोंडून घेऊन राहणार आहेस. तुला यावंच लागेल. मी गाडी पाठवते.
जमल्यास स्वतः येईन, पण तू यायलाच हवं. त्या दिवशी कोणती साडी नेसणार, कोणते दागिने घालणार हे आत्ताच ठरवून ठेव. अर्थात मी सिलेक्ट करणार. समज हरीशचा तसा हुकूम आहे. हरीशचं नाव काढताच ती भाऊक झाली. न बोलता आत आली आणि मधूच्या समोर तिने एक एक हँगरवरच्या साड्या काढल्या. लॉकरमधले दागिने काढले. मधून स्वतःच्या पसंतीनं साडी व दागिने निवडले आणि म्हणाली, हेच घालून तुला यावे लागतील, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही आहे, तुला कधी भेटायला येणार नाही. काही वेळ बसून चहा घेऊन ती निघून गेली. ठरल्या दिवशी सुजाताला घ्यायला गाडी आली. ती अनिच्छेनेच तयार झाली. हॉटेलचा वातानुकूलित हॉल निमंत्रित लोकांनी भरलेला. हास्य, गप्पा, विनोद यानं ऊत आलेला. मधू छान तयार होऊन प्रत्येकाचं स्वागत करीत होती. सुजाताला पाहताच तिनं आनंदानं तिला मिठीच मारली आणि स्वतःच्या शेजारी ठेवून घेतलं. प्रत्येकाला तिची ओळख करून देत तिचं मन रमविण्याचा प्रयत्न करीत राहिली. कोणी मित्रानं ध्वनिक्षेपणावरून मधू व तिच्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या. छोटंसं भाषण दिलं. मग शॅम्पेन फोडायला लावली. सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत केलं. मग पार्टीला सुरुवात झाली. ड्रिंकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची रेलचेल, मंद संगीत, हळुवार कुजबूज, सारं वातावरण धुंद झालं. मधू शॅम्पेनचा ग्लास घेऊन सुजाताला आग्रह करून म्हणाली, सुजा, मला माहीत आहे तू कधी याला शिवलीही नाहीस, पण आज तुझ्या या जिवलग मैत्रिणीच्या आनंदासाठी टेस्ट करायला हा छोटासा पेग घे. प्लीज, फॉर माय हॅपीनेस. नाही म्हणू नकोस. मधूच्या आवर्जून बोलण्यानं सुजाताचं मन विरघळलं. का कोण जाणे, आज त्या पेयाची चव घ्यावीशी वाटली. मनात आलं, हरीश बरोबर आपला सर्व आनंद उत्साह निघून गेलाय. उरलाय केवळ वेदना, तडफड, एकाकीपणा. ह्या एका छोट्या पेगने मधूला आनंद मिळत असेल तर काय हरकत आहे. आणि तिने मागचा पुढचा विचार न करता शॅम्पेनचा ग्लास घेऊन, मधू, फॉर युअर हॅपीनेस, चिअर्स, म्हणून ग्लास तोंडाला लावला. मधू व तिच्या मैत्रिणींना बरं वाटलं. कोशातून ती हळूहळू बाहेर येत आहे याचं लक्षण दिसत होतं. सर्वांनी चिअर्स करून झाल्यावर पुन्हा एकदा बियर, व्हिस्की, ब्रँडी, फोडकाचे ग्लासेस घेऊन वेटर फिरू लागले. बार जवळच्या काउंटरवर विविध प्रकारच्या देशी विदेशी दारूंच्या बाटल्या फोडल्या जाऊ लागल्या. सुजाताचा उत्तेजित चेहरा पाहून मधूने विचारलं, काय सुजाता, कसं वाटतंय? थोडीशी जिन ट्राय करणार? हो, चालेल, फॉर युअर हेल्थ अँड हॅपीनेस. ग्लास पुढे गेला. ती इतर मंडळींशी बोलण्यात दंग झाली. खारे, काजू, वेपर्सचा बाईट घेत सुजातानं तो बॅटिंगचा ट्रे घेऊन, कुणी वेटर ड्रिंकचा ट्रे घेऊन पुन्हा समोर आला तसा संपलेला ग्लास त्यात ठेवून दुसरा ग्लास उचलला. यातलं पेय घशाखाली जाताना थोडं तुरट कडू लागलं. पोटात जळजळल्यासारखं वाटलं, पण नंतर खूप हलकं पिसासारखं तरंगायला लागलं. एकाकीपणाच्या सगळ्या भिंती कोलमडून पडल्या. दुःख, वेदना, तडफड, व्यथा सर्व गायब झाल्या. हरीश बरोबर आपण स्वर्गात विहार करतोय असं वाटायला लागलं. त्या धुंद स्वप्नमयी अवस्थेत ती पेगवर पेग रिचवत राहिली. वास्तवापासून दूर निघून गेली. तिची मैत्रीण मधू इतर पाहुण्यांबरोबर बोलण्यात मग्न असल्यानं तिचं लक्ष नव्हतं. सुजातानं हातात ग्लास घेऊन जोरजोरानं बोलायला, हसायला सुरुवात केली तेव्हा मधूचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिला धड उभं राहताही येत नव्हतं. कशाचं भान नव्हतं. मधूला तिची स्थिती पाहून फार वाईट वाटलं. ती लगेच जवळ आली. हॉल बाहेर आणलं आणि एका जवळच्या नातेवाईकाला सांगून गाडीतून घरी पाठवलं. आपण घरी कशा आलो, काय झालं हे सुजाताला नीट आठवत नव्हतं. नातेवाईक तिला बेडरूममध्ये सोडून दार ओढून निघून गेले. सुजाता तशाच अवस्थेत झोपी गेली. ती आता रखमा आल्यावरच उठली. रखमानं आधार देऊन सोप्यावर बसविल्यावरती तिथेच आडवी झाली. डोळ्यावर आडवा हात ठेवून बराच वेळ रात्रीचा प्रसंग आठवीत राहिली. रखमा आतलं काम संपवून कचरा काढायला बाहेर आली.
कचरा काढता काढता तिने पुन्हा विचारलं, बाई, तुम्हाला खरंच बरं वाटतंय ना? तुमचा चेहरा कसा तरीच झालाय. चहा करून आणू? मी तुला म्हटलं ना, मी ठीक आहे. जरा डोकं जड झालंय. माझी अमेरिकेची मैत्रीण मधू आली आहे ना. काल रात्री तिच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या पार्टीला ती आग्रहानं घेऊन गेली. मग रात्री उशीर झाला. मी तशीच झोपून गेले. मी बरी आहे, काळजी करू नकोस. सुजाताला रखमाच्या नजरेला नजर देता येईना. स्वतःलाच अपराधासारखं वाटलं. काम संपवून रखमा दार उडून निघून गेली. मग सुजाता सावकाश उठली. तोंड धुवून चेहऱ्यावर गार पाण्याचे हबके मारले. साडी बदलून गाऊन घातला. चहा करायला ती स्वयंपाकघरात आली. इतक्यात फोनची रिंग वाजली. फोन घेत तिने हॅलो म्हटलं तशी मधू म्हणाली, सुजा, कशी आहेस? सॉरी यार, खरं तुला प्रत्यक्ष भेटायला यायला होतं, पण तासाभराने दिल्लीला जायचं आहे. उठायलाही उशीर झालाय. फ्लाईटने दिल्लीला चालले या. करून 4 दिवसांनी परत दिल्ली येऊन तेथूनच न्यूयॉर्कला जाऊ. काल रात्री जे घडलं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. मी तुला पेग घ्यायचा आग्रह करायला नको होता. फार वाईट वाटलं मला. तू कशाला सॉरी म्हणतेस मधू? अगं, चूक माझीच आहे. मला कशाचंच भान राहिलं नाही आणि मी पेगवर पेग रिचवीत राहिले. पण खरं सांगू, त्या पेगमुळं मी माझं सारं दुःख एकाकीपण विसरले. कित्येक महिन्यानंतर मी अशी गाढ शांत झोपले. रखमा येईपर्यंत मला जागच आली नाही. तिच्या सतत बेल वाजवण्यामुळे मी धडपडून उठले. नाहीतर अजून किती वेळ झोपले असते कोण जाणे. ते ठीक ग, पण मी नुसता टेस्ट करण्यापुरता शॅम्पेनचा एक पेग दिला होता. तो एकच घेतला असता तर गोष्ट वेगळी होती. पण माझ्या परोक्ष तू वेगवेगळे ड्रिंकचे पेग घेत राहिलीस, म्हणून तुझी तशी अवस्था झाली. एनिवे, आता यापुढे काळजी घे. मुलांकडे जरूर जा. तेव्हा माझ्याकडे राहायला ये. बरं, फोन ठेवू? निघायची तयारी करायला हवी. बाय, टेक केअर. तिने फोन ठेवला. सुजातानं कडक कॉफी बनवली. त्याबरोबर बिस्किट खाल्ली. मग हॉलमध्ये आली. रखमानं कचरा काढताना वेडं वाकडं केलेलं फर्निचर जागेवर लावलं. पडदेसारखे केले. फर्निचरवरून कपड्याचा हात फिरवला. मनावर तर जडपण अजून गेलं नव्हतं. शरीरात बधीरपणा साचून राहिला होता. डोक्यावर मस्त आंघोळ करावी म्हणजे हलकं बरं वाटेल म्हणून ती कपडे घेऊन बाथरूममध्ये आली. शॉवर खाली उभं राहून चांगली चोळून चोळून तासभर आंघोळ केली. तोंडावर गार पाण्याचे हबके मारले. अंगाला सुगंधित बॉडी लोशन चोपडलं. मग थोडंसं ताजं तवानं वाटलं. सैलसर कॉटनचा पंजाबी ड्रेस घालून केस विंचरण्यासाठी ती आरशासमोर उभी राहिली. खोल गेलेले डोळे, त्याखालची काळी वर्तुळं पाहून मनात आलं, दुःख विसरण्यासाठी आपण एकावर एक पेग घेत राहिलो आणि काय दशा करून घेतली. पण त्या क्षणी आपण सर्व विसरलो. जणू आकाशात आनंदाने तरंगत होतो आपण. खरंच त्या द्रव्यात केवढी जादू आहे. मनुष्याला सर्व विसरायला लावतं. म्हणूनच तो त्याच्या प्रेमात पडतो. मी आजभर कधीही दारूला न शिवणारी काल एका रात्रीत एका पेगने तिच्या इतक्या मोहात पडले की पेगवर पेग घेत राहिले. स्वतःच देहभान विसरले. किती सामर्थ्य आहे त्या द्रव्यात. म्हणूनच लोक दारूच्या आहारी जातात, स्वतःच दुःख अडचणी विसरायला. प्रत्येकाला काही ना काही अडचणी दुःख असतातच. म्हणून त्याने स्वतःला दारूत बुडवून घेतलं तर काय होईल त्याचं? हा समाज रसातळाला जाईल. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील. आरोग्याची नासाडी होईल. इतकं सगळं माहीत असूनही काही क्षणाच्या सुखासाठी काय करून बसलो आपण? यापुढं असं वागून चालणार नाही. हरीशलाही ते आवडणार नाही. स्वतःच्या मनाला तिनं समजावलं. एका दृढ निश्चयानं ती स्वयंपाकघरात आली. सकाळपासून काही न खाल्यानं भुकेची जाणीव झाली. तिनं कुकर लावला. कणिक भिजवली. कांदे, मिरची, कोथिंबीर चिरून भाजीची तयारी केली.
देवापुढे दिवा लावून हात जोडले. रात्रीच्या अपराधाबद्दल क्षमा मागितली. कुकर होताच डाळीला फोडणी दिली. भाजी केली. 2 पोळ्या करून जेवायला बसली. समोरच्या रिकाम्या खुर्चीकडे लक्ष जाताच डोळे भरून आले. घास घशात अडकला. हरीश कायमचा सोडून गेला यावर अजून विश्वास बसत नव्हता. तो कुठेतरी बाहेर गेला. इतक्यातच परत येईल असं पुन्हा वाटत होतं. जड मनानं तिने 4 घास पोटात ढकलले. दीर्घ श्वास घेऊन पसारा आवरला. ती हॉलमध्ये आली. सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने पडावंसं वाटत नव्हतं. सुस्त दिवस सरकत होता. तिने टीव्ही चालू केला. कुठला तरी मराठी चॅनल चालू होता. त्यावर कुणा स्त्रीची मुलाखत चालू होती. चेहरा ओळखीचा वाटला म्हणून तिने रिमोट बाजूला ठेवला आणि त्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं. हो, निशाच. तिच्या शाळेत शिकणारी, तिच्याहून 2 वर्षे पुढे शिकत असलेली, सावत्राईचा जाच सहन करीत कष्ट करून घरचं काम मार खाऊन शाळेत धावत येणारी, शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी निशा फडके आठवली. अनेक वर्षांच्या खुणा चेहऱ्यावर असल्या तरी मूळचा चेहरा बदलला नव्हता. माहेरी गेल्यावेळी 1-2 वेळा ओझरती पाहिल्याने ही निशाच आहे याची खात्री पटली. मुलाखत घेणारी स्त्री प्रसिद्ध समाजसेविका निशा फडके असा वारंवार उल्लेख करीत होती. निराधार अनाथ स्त्रियांचा आश्रम चालवित होती. प्रश्नांना उत्तरे देता देता तिने आपली दर्दभरी कहाणी थोडक्यात सांगितली. जन्मानंतर काही महिन्यांतच आई वारल्यामुळे वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि कळायला लागल्यापासून तिचे छळ सुरू झाले. शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायची जिद्द तेव्हापासून मनात रुजली. पण सावत्र आई काही ना काही घरची कामं सांगून अभ्यास करायला देत नसे. कामातील चुका काढून त्रास देत असे. अशा स्थितीत ही मॅट्रिक पूर्ण केलं. पूर्ण शिकावं अशी खूप इच्छा होती. पण सावत्र आईने लग्न लावून दिलं. लग्नानंतर तरी दिवस सुधारतील असं वाटत असताना नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. सासऱ्यांच्यानी पांढऱ्या पायाची म्हणून घराबाहेर काढलं. तेव्हा माहेरी न जाता एका संस्थेचा आधार घेतला. तिथं राहून शिक्षण पूर्ण केलं. तिथं राहून विविध कलाकुसरीच्या वस्तू शिकल्या. निराधार स्त्रियांचं आयुष्य जवळून पाहिलं आणि आज ती मुंबईच्या एका विख्यात निराधार अनाथ स्त्रियांच्या संस्थेची संचालिका बनली होती. आपलं संपूर्ण आयुष्य अशा स्त्रियांच्या पायावर उभं राहण्यासाठी समर्पित केलं होतं तिने. त्यामुळे अनेक स्त्रियांना जगण्याचं बळ मिळालं होतं. समाजातील खालच्या स्तरावर स्त्रियांची ती एक स्फूर्तीस्थान अशीच किरण होती. प्रश्न उत्तराचा कार्यक्रम संपला. मग पडद्यावर संस्थेचा पत्ता, फोन नंबर, कोणाला देणगी द्यायची असल्यास संपर्क करावा असे आले. ती संस्था मुंबईत असून निशा तिथेच आहे हे समजताच सुजाताला खूप आनंद झाला. वाटलं लगेच फोन करून तिचं अभिनंदन करावं, तिच्याशी बोलावं, पण तिला संस्थेत पोचवायला वेळ लागेल. ती फोनवर भेटणार नाही या विचाराने तिचे मन आवरलं. उद्या सकाळी लवकर उठून भेटायला जायचं म्हणून मनाशी निश्चय केला. एव्हाना उन्ह उतरली होती. तिन्ही संजा पसरल्या होत्या. मनावर पुन्हा उदासीनतेचं सावट अलगद विसावलं होतं. मनात हुरहुर दाटून येत होती. सहजच लक्ष समोरच्या शोकेसमधल्या बारवर गेलं. उंची दारूच्या बाटल्या ओळीनं उभ्या होत्या. आज कित्येक वर्ष त्या कपाटात होत्या, पण त्याचं तिला आकर्षण वाटलं नव्हतं. एका क्षणी वाटलं बार उघडावा आणि साऱ्या बाटल्या संपून टाकाव्यात. त्या धुंद क्षणात पुन्हा डुंबून जावं. दुसऱ्या क्षणी तिला निशाची मुलाखत आठवली. तिची जिद्द, निश्चय, तिचा संकल्प आठवला आणि स्वतःचीच कीव वाटायला लागली. इतकी वर्ष मनावर संयम ठेवणाऱ्या आपण एका रात्रीत इतक्या बदललो. छे, ही दारू समोरही नको. उगाच एखाद्या बेसावध क्षणी आपल्याला फशी पाडेल. ती लगबगीने आत आली. स्टुलावर चढून तिने माळ्यावरचा रिकामा खोका काढला. त्यात सगळ्या बाटल्या भरल्या. तो खोका दाराबाहेर ठेवला. काही वेळ डोळे मिटून स्वस्थ बसून राहिली. पापण्याआड पुन्हा निशा फडके आली. एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून वर येऊन नवं विश्व निर्माण करणारी निशा खरंच ग्रेट आहे, ग्रेट. नाहीतर आपण आपला जोडीदार गेला हे दुःख उराशी कवटाळून स्वतःला संपवीत चाललो होतो. सोन्यासारख्या आयुष्याचा नाश करीत होतो आपण. खरी शोकांतिका कुणाची?
तिची की आपली? हे असं वागणं आपल्यासारख्या सुशिक्षित 21व्या शतकातील स्त्रीला बिलकुल शोभत नाही. यातून आपण बाहेर पडलंच पाहिजे. स्वतःला सावरलंच पाहिजे. एका निश्चयाने ती उठली. तिने निशाच्या संस्थेचा फोन फिरवला. फोनवर तिची भेट झाली नाही, पण आपण उद्या सकाळी 10 वाजता निशाला भेटायला येतो असा तिने निरोप दिला. तेव्हा तिला खूप मोकळं वाटलं. अजगर रूपी एकटेपणाच्या विळख्यातून स्वतःला सोडून घेतल्यासारखं वाटलं. तिने एक मोकळा श्वास घेतला. एक उल्हसित मनस्थितीत ती आत आली. अंगात एक नवा उत्साह, नवी उर्मी दाटून आली होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.